महाराज मधुकरी भिक्षेमधलंच अन्न ग्रहण करत होते. यद्यपि प्रभूंच्या भंडारखान्यामध्ये पंचपक्वान्नाचा स्वयंपाक रोज व्हायचा भक्त लोकांसाठी, पण प्रभू झोळीत आलेली भाकरी खात. आणि आजही ती परंपरा अजूनही कायम आहे. प्रभूंच्या काळातली एक कथा आहे की एक फार मोठे कीर्तनकार होते. ते प्रभूंकडे आले. त्यांनी पाहिलं, ऐश्वर्य पाहिलं प्रभूंचं. हजारो लोक जेवत आहेत, हजारो लोकांची पंगत होती आणि प्रभूंचं सगळं ऐश्वर्य पाहिलं. त्या कीर्तनकाराच्या मनामध्ये असं आलं की एवढ्या लोकांना एवढं उत्तम उत्तम अन्न खाऊ घालतात हे प्रभू महाराज, हे स्वतः काय खात असतात. तर त्यांनी एकदा हिम्मत करून प्रभू महाराजांपुढे विनंती केली की मला आपल्या पंक्तीचा लाभ घ्यायचा आहे. प्रभू म्हणाले ठीक आहे, बघूया, असं म्हणून टाळून टाकलं. आता हे वाट बघतायत कीर्तनकार बुवा, कधी बोलावतायत कधी बोलावतायत कधी बोलावतायत. तर त्यांची कल्पना अशी होती की प्रभूंच्या पंक्तीचं जेवण म्हणजे याही पेक्षा थाटाचं असणं. तर एके दिवशी रात्री 11च्या सुमाराला प्रभूंचा जो सेवक होता, पदमसिंग त्याचं नाव, त्याला प्रभूंनी पाठवलं. ते कीर्तनकार बुवा आहे, त्यांना सांग जेवायला या म्हणावं. आता हा सकाळपासून उपाशी, आज प्रभूंबरोबर जेवायचं आहे, प्रभूंबरोबर जेवायचं आहे. रात्री 11 वाजता त्याला वर्दी गेली. आला तर प्रभूंच्या पर्णकुटीमध्ये पाहिलं, सगळीकडे शक्षुकाट, पाठ नाही, रांगोळी नाही, उदबत्ती नाही, समय नाही, काही नाही. आता वाटलं हे काय बाबा, काय झालं, हे काय झालं, असं त्याला मनामध्ये होतं. तितक्यात प्रभूंचा सेवक होता एक चिमण्या म्हणून त्याचं नाव. तो चिमण्या होता, ब्रह्मचारी होता. तर त्या चिमण्याला प्रभूंनी आज्ञा केली की बाबा आता जेवायची सुरू करा, व्यवस्था सुरू करा. तर झोळीमधून त्यांनी चिमण्यानी 2 भाकऱ्या काढल्या. एक प्रभूंच्या हातावर ठेवली, एक त्या कीर्तनकाराच्या हातावर ठेवली आणि त्याच्यावर झणझणीत लसणाची तिखट त्या भाकरीवर आणि ह्या भाकरीवर, त्या भाकरीवरच टाकल्या हातामध्येच. प्रभू महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणाले. प्रभूने आनंदाने सुरू केलं. सुरू करा बुवा म्हणाले. आता बुवा काय सुरू करते, बुवांची अपेक्षा होती पुरणपोळी असेल, बासुंदी असेल, श्रीखंड असेल, काहीतरी असेल, ते असेल, तिखट आणि भाकरी. आणि ती भाकरी सुद्धा कधी सकाळी भिक्षा मागून आणून ठेवलेली. आता रात्री 11 वाजता 12 वाजता ते तोपर्यंत शिळी होऊन गेले. ती भाकरी आणि ती चटणी. आता बुवांच्या डोळ्यामधून पाणी निघालं. मग त्याने क्षमा याचना वगैरे केली. तर असं ते मधुकरीचं भिक्षेचं प्रसाद आहे, प्रसादाची कथा आहे.